तुम्हाला काय वाटतं, हा आमचा खोडकर राघू इथे कोपऱ्यामध्ये हाताची घडी घालून का बरं उभं राहिला असेल? त्याचं झालं असं, आई घरात नाही आहे हे बघताच आमच्या राघवने देव खाली घ्यायला सुरुवातच केली होती. तेवढ्यात दाराचा आवाज आला, म्हणून कसा हाताची घडी घालून उभा राहिला होता एका कोपऱ्यामध्ये. त्याला किती पण समजावलं तरी देव म्हणजे काय हे त्याला समजतच नाही. ते छोटे दिसतात म्हणून त्यांना तो खेळायला घेतो. पुन्हा त्यानेच ते देव नीट ठेवून दिले. मग आई रागवती का काय म्हणून आईला मदत करण्यासाठी आलेला माझा राघव. पण मी त्याला पाठवून दिले. मिस्टरांना राघवच्या कपड्यासाठी ऑर्गनायझर घेते म्हणून सांगितले खरे, पण आता त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त पसारा हा माझाच कसा झाला मला समजलेच नाही. आज वेळ होता म्हणून म्हणलं चला बेडरूम साफ करूया. हे लोखंडी कपाट आहे हे कळू नये म्हणून मी त्याला वॉलपेपर लावला होता, पण माझ्या रागूने तो वॉलपेपर काढून माझी पोलकोल केली. कपाटावरचा पसारा ऑर्गनायझरमध्ये ठेवून टाकला. प्रत्येक वेळेस फॅन झाडूने साफ करायचे मी, पण आज म्हणलं चला वेळ आहेच तर जरा घासून पुसूनच टाकू. मी हे लिक्विड घरीच तयार केलेले आहे. यामध्ये व्हिनेगर, डिश लिक्विड आणि लायझॉल हे सगळं एकत्र करायचं, एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि स्प्रे करायचा आणि घासणीने घासून कुठल्या पण गोष्टी लगेच चकाचक होतात. आता एवढी सगळी घाण बेडवर पडली, त्यामुळे मला हे वॉटरप्रूफ कवरसुद्धा धुवावे लागले. त्यानंतर खूप दिवसापासून ह्या उशा धुवायच्या होत्या, त्या उशासुद्धा मी काढून घेतल्या. आता ह्या ज्या 4 उशा आहेत त्या ॲमेझॉनवरनं मी 2 ते 3 वर्षापूर्वी घेतलेल्या होत्या. खूप चांगल्या निघाल्या, क्वालिटी पण त्याची खूप चांगली आहे. फक्त त्याला आता गोळे आलेले आहेत. तुम्ही त्या वॉश करून पुन्हा यूज करू शकता. आणि या ड्युरोफ्लेक्सच्या उशा मला या मॅट्रेसबरोबर 2 फ्री मिळाल्या होत्या. आज मी त्याच वापरणार आहे. डीमार्टमधून आणलेले सेपरेट कवर मी या उशांना घालून घेतले. बेडच्या कोपऱ्यात राहिलेल्या सापटीत आमचा खोडकर राघू मोबाईल टाकतो, त्यामुळे गुंडाळलेले एक बेडशीट मला असे टाकावे लागते. जुन्या बेडशीटची उशी कवर टाकून तरी कसं द्यायचे, म्हणून वॉटर प्युरिफायरला झाकण्यासाठी किंवा मिक्सर झाकण्यासाठी हे असे वापरायचे. 3 बादल्या धुणं उत्साहाच्या भरात काढले खरे, पण धुताना मात्र जीव मेटाकुटीला आला होता. कपडे वाळत घालायला बाल्कनी कमी पडेल म्हणून ग्रिलचा वापर करून निम्मे कपडे टाकून दिले. वरून राजाला कळले होते की काय माझ्या कपड्यांबद्दल, म्हणून आभाळ पण भरून आले होते. आता इतकी मेहनत करून भूक लागली म्हणून खिचडी खाऊन एनर्जी आणली. मुलांच्या वया चेक करता करता क्लासचा टाईम कधी झाला कळलेच नाही. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.